नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. इथे पाहू शकता मी बॅक साईड तयार करून घेतलेली आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून. आता हा काठ मला लावायचा आहे, पण काठ कमी पडतो आहे. हाताला लावून हा काठ एवढाच शिल्लक होता, एकाच साईडला काठ असल्यामुळे हा एवढा काठ मी काढला आणि बाकीचा हाताला जॉईन केला. इथे मी सगळ्यात आधी ते काठ व्यवस्थित कापून घेते आहे. आता कशा प्रकारे हा काठ लावायचा तो दाखवणार आहे, कारण दोन्ही साईडला काठ कमी पडत होता. हा काठ मी दोन्ही साईडने व्यवस्थित करून घेतला आणि कस्टमरला अगदी कमी रुंदीचा काठ पाहिजे होता. इथे मी बरोबर मधोमध रेषा आखून घेतली, मार्किंग करून घेतलं आणि आता सरळ ठेवला आणि परत एकदा रेषा आखून घेतली. त्यानंतर इथे मध्ये मी नॉच देऊन घेणार आहे. आता तो नॉच बरोबर त्या खुणा जिथे केलेली आहे त्याच्यावर ठेवून शिलाई करायची आहे. बघा, दोन्ही साईडने काठ कमी पडतोय, म्हणून मी काय केलं, दोन्ही साईडने काठ दुमडून घेणार आहे. जरी शिलाई मायेत गेला हा भाग, तरी इथे आपल्याला काठ दुमडून घ्यायचा आहे, जेणेकरून शिलाई माया कधी उसवायची वेळ आलीच तर हा आपला काठ व्यवस्थित दिसला पाहिजे. कधी कधी काय होतं, आपण असू देत शिलाई काय दिसतंय कुठे दिसतंय असं म्हणून हा काठ दुमडत नाही, पण असं करू नये. जेव्हा आपल्याला शिलाई माया उसवायची वेळ येते तेव्हा हा कुठेही आपलं फिनिशिंग खराब होता कामा नये, यासाठी अशा प्रकारे काठ दुमडून घ्यायचा व्यवस्थित. जरा जास्तच दुमड द्यायची, कारण कधी कधी काय होतं, याचे दोरे निघतात आणि काठ उसवला जातो आणि परत मग कस्टमरची तक्रार येते की काठ उसवला. त्याच्यामुळे दुमडताना व्यवस्थित दुमडून घ्यायचं. जास्तीत जास्त भाग हा दुमडून टाकायचा, किमान अर्धा इंच तरी. आणि अशा प्रकारे व्यवस्थित सगळीकडून दुमडला मी हा काठ आणि त्याच्यानंतर पट्टी लावणार आहे खाली, त्यामुळे तिथला भाग मी दुमडलेला नाही. इथे 3 बाजू मी दुमडून घेतलेल्या आहेत. सावकाश अगदी दुमडून घ्यायचं, शिलाई घालायची आणि काठ निखळणार नाही याची काळजी घ्यायची. अशा प्रकारे शिलाई मी चारही बाजूने दिलेली आहे. आता अधिक सेफ्टीसाठी म्हणून इथे मी नुसतीच एक शिलाई घालून घेणार आहे. अशा प्रकारे शिलाई दिल्यानंतर काठ कुठेही उसवला जात नाही आणि व्यवस्थित राहतो काठ. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी इथे मी व्यवस्थित त्याला दुमडून घेतलं. त्याच्यानंतर शिलाई माया सोडून आपल्याला दुमडून घ्यायचं आहे. परत एक फोल्ड करायचं आहे ब्लाऊज. त्याच्यानंतर इथे मार्किंग केलेलं आहे खडूने. 4.5 इंचाचा टक्स आखून घ्यायचा आणि याला डबल शिलाई करून घ्यायची. अशा प्रकारे येथे साधा सिंपल असा गोलगळा तयार झालेला आहे. इथे डबल शिलाई द्यायची. ह्या व्हिडिओत मी फक्त काठ कसा लावायचा हे दाखवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर दुसरा टक्स देखील मी इथे डबल शिलाई करून घेतलेला आहे. जो काठ आहे तो आधी टक्स देऊन नंतर लावलेला तर पुरणार असता, पण काय होतं की कमरेकडचा भाग कमी असतो आणि वरचा मग मोठा होत जातो टक्समुळे. त्यामुळे काठ लावताना आपल्याला तो व्यवस्थित लावता येत नाही, म्हणून मी आधी काठ लावून मग टक्स घातलेत आणि हा हाताचा भाग. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.